प्रधानमंत्री फसल बीमा योजना से किसानों का भरोसा उठने लगा है और यह सामने आया है नासिक जिले में, जहां पिछले साल सैकड़ों किसान इस योजना से जुड़े थे। वहीं इस साल महज 10 से 15% किसानों ने ही फसल बीमा कराया। नासिक जिले के येवला तालुका के किसान अब फसल बीमा से किनारा कर रहे हैं। कारण साफ है, बीमे के बावजूद किसानों को समय पर मुआवजा नहीं मिलता और जिन प्राकृतिक आपदाओं से फसलें बर्बाद होती है उनका बीमा दायरे में आना मुश्किल है। वहीं पुरानी 1 रुपए वाली बीमा योजना अब इतिहास बन चुकी है। नई बीमा स्कीम में इतने मानदंड जोड़ दिए गए हैं कि किसान अब इसे बोझ मानने लगे। कई किसानों का तो कहना है कि बीमा कराने के बावजूद क्लेम प्रक्रिया इतनी लंबी और जटिल है कि कोई लाभ नहीं होता। 1 रुपयाचा जो पीक विमा होता तो मागच्या वर्षी चालू होता, बऱ्याच जणांनी काढला, त्याचा तो फायदा पण झाला काही जणांना। आणि आता यावेळेस पैसे भरून पीक विमा काढायचा बरेच म्हणजे अशी गर्दी पण नाही। ही पीक सेवाचे केंद्र आहे तर तिथं गर्दी सुद्धा नाही। 1 रुपयात होता तरी गर्दी होती, आता तर गर्दी पण नाही। आणि बरेचसे निकष लावलेले या पाळीस। आता शेतकरी पीक विमा भरते का नाही भरत्या, बराचसा मोठा गोंधळ चालू आहे शेतकऱ्यांचा। 1 रुपयातच पीक विमा ठेवायला पाहिजे होता सरकारने। नैसर्गिक आपत्तीमध्ये अतिवृष्टी किंवा अवेळी पावसामुळे जे शेती पिकाचे नुकसान होते त्यासाठी महाराष्ट्र शासनाची प्रधानमंत्री पीक विमा योजना यावर्षी देखील लागू आहे। त्या अनुषंगाने आत्तापर्यंत येवला तालुक्यामध्ये 11,999 लाभार्थ्यांनी पीक विमा भरला आहे। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये आत्तापर्यंत 15 ते 20% लाभार्थ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवला आहे। तरी माझ्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की 31 जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपला पीक विमा उतरून घेण्यात यावा। यावेळेस पीक विमा साधारणतः सरकारने 1 रुपयाचा जो पीक विमा आहे तो बंद केलेला आहे आणि आता दर पिकाला हेक्टरी काही विशिष्ट अशी किंमत ठरवून दिलेली आहे पीक विम्याची आणि तो पीक विमा शेतकऱ्यांना भरायचा आहे। परंतु ह्यावेळेस जवळपास 60 ते 70% शेतकऱ्यांनी जर पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवलेली आहे। याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांना पीक विमा भेटला, काहींना भेटला नाही। त्याचबरोबर मागच्या वर्षी 1 रुपयामध्ये होता आणि ह्या वर्षी पैसे देऊन पीक विमा काढायचा आहे। पण मुद्दा असा आहे, पैसे देऊनही शेतकरी पीक विमा काढतो, पण गेल्या मागच्या एक 4-5 वर्षाचा अनुभव असा आहे का पैसे भरूनसुद्धा पीक विमा काढला परंतु 1 रुपयाही शासनानं दिलेला नाही। अनेक भागांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यामध्ये तुरळक ठिकाणी पीक विमा दिला जातो आणि बाकीच्यांना सोडलं जातं। त्यामुळे शेतकरी या पीक विम्याकडे पाठ फिरवत आहे। बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे की 100% नुकसान झालेलं असतं, पण अनेक अशा काही पीक विमा कंपन्या आहेत ते वेगवेगळे निकष लावतात। तुम्ही हे खत टाकलं नाही, पाणीच भरलं नाही, वातावरण असं होतं, औषधाची अशी फवारणी झाली। पीक विमा म्हणजे जर तुमचं पीक कुठल्याही कारणाने जर धोक्यात आलं किंवा त्याचं नुकसान झालं तर पीक विमा कंपनीने त्याचा विमा देणं गरजेचं असतो, परंतु ते वेगवेगळे निकष लावतात, त्यामुळे शेतकरी हवालदिल होतो। अतिवृष्टीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे होणाऱ्या नुकसानासाठी शासनाने अतिशय योग्य आणि शेतकऱ्यासाठी लाभदायक पीक विमासारखी योजना आणलेली होती आणि ती फक्त शेतकऱ्याला 1 रुपया या 1 रुपयातच मिळत होती। परंतु 1 रुपयात विमा काढून देखील तालुक्यामधील काही शेतकऱ्यांना ती योजना मिळाली, काहींना मिळाली नाही। आणि आता तर यावर्षी त्यांनी अतिरिक्त पैसे लागू केले आहे आणि 1 रुपयाची पीक विमा योजना बंद केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पीक विमा काढणे टाळलेलं आहे आणि आमची शासनाला अशी विनंती आहे की अतिरिक्त पैसे न लागता 1 रुपयाचा विमा हा चालू ठेवला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला एक तर शेतीमालाला भाव पण मिळत नाही आणि या अतिरिक्त पैसे भरण्यासाठी फार ताण होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी 1 रुपयाचा विमा हा चालू ठेवला पाहिजे।